बुद्धं आज ज्या बोधी वृक्षाखाली बसून मी आपल्या सर्वांची संवाद साधतोय कि पूजने को तो पाव बहुत है पर गौतम जैसे पाव नहीं। अरे पूजने को तो पाव बहुत है पर गौतम जैसे पाव नहीं। अरे दुनिया में तो गाँव बहुत है महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में तो गाँव बहुत है पर महू के जैसा गाँव नहीं। पूजने को तो पाव बहुत है लेकिन गौतम जैसे पाव नहीं। अरे दुनिया में तो गाँव बहुत है लेकिन महू के जैसा गाँव नहीं। छाव तो हमने बहुत है देखी लेकिन पीपल जैसी छाव नहीं। अरे दुनिया में तो राव बहुत है लेकिन मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया में तो राव बहुत है लेकिन मेरे भीम के जैसा राव नहीं। म्हणून कुणी करती अभिवादन कुणी करती ही वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा ती अर्चना। कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना ती नको ती पूजा अर्चना। कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना। अरे तुझ्या विचाराला पुढे ठेवून या बा भीमा अरे करायची आहे आम्हाला भीम गर्जना। करायची आहे आम्हाला भीम गर्जना। म्हणून बाबासाहेबांचा सैनिक बाबासाहेबांचा अनुयायी बोलतो माझ्या बाबा भीमा अरे तू जर या भारत देशामध्ये जन्माला आला नसता तर आमचं काही झालं असतं। बाबा ही आम्हाला काल पाय होती पण चालण्याचा अधिकार नव्हता। बाबा ही आम्हाला काल हात होती पण लिहिण्याचा अधिकार नव्हता। बाबा ही आम्हाला डोळं होती रे पण बघण्याचा अधिकार नव्हता। अरे बाबा आम्हाला हा मेंदू होता रे अरे पण शिक्षणाचा अधिकार नव्हता बाबा। अरे परंतु तू या भारतामध्ये जन्माला आलास आणि तुझ्या संविधानामुळे आम्हाला माणुसकी बहाल झाली माणूस पण बहाल झाला स्वाभिमान मिळाला। म्हणून तो उपासक बोलतोय काय माझ्या बाबा भीमा अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना। बाबा अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना। अरे मग भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार मला वंदना। रमाला वंदना कारण की गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता। मावल्यानो गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता आणि उभ्या जीवनात आम्हाला कधी आदर मिळाला नसता। या भारत देशातील कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो बेटा सर्वात जास्त उपकार माझ्या बाबासाहेबांचे या देशातील महिलांवर आहे। माझ्या सर्व माता भगिनींना अपील आहे तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या तुमच्या आई वडिलाच्या पाया लागाच पण त्याच्याही पूर्वी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या माझ्या बाबासाहेबांच्या चरणी त्रिवार वंदन केलं पाहिजे। कारण की गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता अरे ह्या उभ्या जीवनात आम्हाला कधी आदर मिळाला नसता। मनोज राजा मेलो असतो रणरणत्या उन्हामध्ये जर माय माऊलीचा मायेचा आम्हाला पदर मिळाला नसता।
स्वाभिमानापासून वंचित ठेवलं, ठाई ठाई माझ्या बाबासाहेबांच्या छड इथल्या व्यवस्थेने केला रे. आयुष्यभर माझ्या बाबासाहेबाला महार महार म्हणून हिणवलं, परंतु शिराजभाई जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला. रामेश्वरी वाल्यानो, जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला, जो जो मेला तो जातीचं विष पिऊन मेला. जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला, जो जो मेला तो जातीचं विष पिऊन मेला. अरे पण महार म्हणून ज्याला शाळेबाहेर बसविले रे मनोज राजा, अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला. जरा दोन्ही हात वर करून कोण कोण वंदन करणार? घुमाओ बेटा, कॅमेरा घुमाओ, बोला जरा, देखो बोला, कोई है क्या इसमें बनता? कोण कोण वंदन करणार आहे? ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वरत करा. आणि ज्यांनी हात वरत केला नाही आम्ही समजून जाईन तो आमच्या रक्ताचा ना. जो हात वर करणार नाही मी समजून जाईन त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. क्योंकि जो बाबा साहब का नहीं वो हमारा नहीं. कौन कौन बाबा साहब वाले जरा दोनों हाथ खड़े करके मेरे साथ में तालियों के साथ में बोलेंगे. रेडी 1 2 3. भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार मला 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 वंदना, भीमाला वंदना, आज तुम्ही आणि मी जे वैभव सुख अनुभवतोय ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची पुण्याई नसून माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई. अरे बाबासाहेबांचं संविधान जर अंमलात आलं नसतं तर आम्ही कुठेच नसतो. या व्यवस्थेने आम्हाला जगण्याचा अधिकार सुद्धा दिला नसता रे. म्हणून हे चालून वैभव दारी तुझ्या स्वतः आले नसते रे बाबासाहेबांच्या पोरा. हे चालून वैभव तुझ्या द्वारी स्वतः आले नसते आणि हे सुग्रास भोजन तुला कधीच खाता आले नसते. बाबासाहेबांनी कांदा आणि भाकर खाऊन एका पावाच्या तुकड्यावर 18 तास अभ्यास केला बाबासाहेबांनी. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने हे चालून वैभव तुझ्या द्वारी स्वतः आले नसते. अरे हे सुग्रास भोजन तुला कधीच खाता आले नसते. मनोज राजा जर का भीमराव जन्म आले नसते रे